नमस्कार. परत एकदा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. सगळ्यांना माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? परफेक्ट. थँक्यू. मागच्या वेळेला आपण थोडंसं बघितलं. आता मी इथे काय तुम्हाला सांगणार आहे किंवा सांगण्याचा प्रयत्न करतेय, की आपण ही जी ॲक्टिव्हिटी करतोय म्हणजे दर वेळेला वेगवेगळे काही ना काही टेक्निक्स किंवा टूल्स किंवा काहीतरी आपण सांगतो, इथे डिस्कस करतो आणि ते मी तुम्हाला सांगते, की हे तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे प्रॅक्टिस केल्यावरती हळू-हळू, हळू-हळू आपण स्वतःशी कनेक्टही होत जातो. हळू-हळू आपण माइंडफुल व्हायला लागतोय. माइंडफुल म्हणजे कॉन्शियस व्हायला लागतोय आणि आपण थोडंसं साक्षीभावात म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःबद्दल विचार करणं. स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःबद्दल विचार करणं म्हणजे स्वार्थी असणं, जे एक ओल्ड स्कूल थॉट्स असायचे, अशा अर्थाने अभिप्रेत नाहीये. तर स्वतःकडे लक्ष देणं म्हणजे ज्यावेळेला आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो, त्यावेळेला आपण दुसऱ्यांची काळजी घेऊ शकतो. ज्यावेळेला आपण स्वतःबद्दल विचार करू शकतो, त्यावेळेला आपण दुसऱ्यांना मदत करू शकतो किंवा दुसऱ्यांचा विचार करू शकतो. जर आपलाच घडा भरलेला नसेल, तर आपण दुसऱ्यांना काय पाणी पाजणार? त्यामुळे आपण इथे आपला स्वतःचा घडा भरवण्याचा प्रयत्न करत आहोत. स्वतःचा घडा कसा भरायचा सो दॅट मी दुसऱ्यांना कसं अ, पाणी पाजू शकते. याच्यासाठी म्हणून हे अभिप्रेत आहे आणि म्हणून आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो. कधी क्लिन्झिंग प्रोसेस आहे, कधी मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आहेत, कधी नुसतंच स्वतःवरती कनेक्ट होणं आहे, नुसतं कधी शरीरापासून सुरुवात करून मग आपण शरीर, मन, न्यूरोलॉजिकली कसं करायचं वगैरे, वगैरे अशा अनेक गोष्टी आपण इथे जे लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये शिकलेलो आहोत ते आपण इथे प्रॅक्टिस करतो. माझं एक ऑब्झर्वेशन किंवा मी जवळ-जवळ आता हे कार्यक्रम म्हणण्यापेक्षा हे टेक्निक्स किंवा हे सगळ्या गोष्टी मी जवळ-जवळ 5 एक वर्षांपासून करत आहे. आणि बरेच वेळेला मी फक्त डॉक्टर्सचे पण प्रोग्राम्स केलेले आहेत. बरेच वेळेला माझ्या प्रोग्राम्समध्ये डॉक्टर्स खूप आलेले आहेत. म्हणजे मी दादरला एका ठिकाणी लॉकडाऊनच्या आधी मेडिटेशन ऑफलाईन घ्यायचे. तिथेही बरेचसे हॉस्पिटल फ्रॅटर्निटीचे लोकं जास्त यायचे. इथे सुद्धा मला असं वाटतं 2 का 3 डॉक्टर्स आपले मेडिटेशन ग्रुपमध्ये आहेत. मला तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो, की नॉर्मली डॉक्टरांचं अपब्रिंगिंग किंवा त्यांचं एज्युकेशन वगैरे हे एका वेगळ्या थॉट प्रोसेसनी असतं आणि हे पूर्णपणे न पटणाऱ्या गोष्टी लॉजिकल माइंडला असतात. तर तुम्ही जर तुमचे अनुभव शेअर केलेत म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना ह्याची मदत होईल, की एक डॉक्टरचं काय म्हणणं आहे, की त्यांना का हे करावंसं वाटतं, ते का करतात? म्हणजे आता तुम्ही सगळे रेग्युलर आहात इथे 2-3 डॉक्टर्स आहेत. तर त्यांना अ, असा काय फरक वाटतो? म्हणजे आपण एक केस स्टडी किंवा आपण एक अभ्यासाच्या दृष्टीने असं म्हणूया, जे आम्हाला सर्वसामान्य लोकांना समजेल, की हे का आवश्यक आहे? किंवा हे तुम्हाला कसं कन्विन्सिंग झालं? कारण तुमचं लॉजिकल माइंड काहीतरी वेगळं सांगत असतं. तुमचं शिक्षण काहीतरी वेगळं सांगत असतं. त्यामुळे ह्याचं महत्त्व त्याच्या बरोबरीने सुद्धा कसं आहे? किंवा ह्याचं महत्त्व आहे का? तुमच्या दृष्टीने तुमचे व्ह्यू पॉइंट्स काय आहेत? असं थोडं-थोडं म्हणजे काय खूप असे मोठे लेख नाही मी मागत आहे. 1-2 वाक्य जरी तुम्ही टाकू शकलात किंवा प्रत्येक वेळेला कमेंट करू शकलात, तर हा ग्रुप जास्त इंटरॅक्टिव्ह होऊ शकेल. जास्त त्याचा फायदा एकमेकांना होईल. कारण ज्यावेळेला आपण आपले व्ह्यू पॉइंट्स एक्सचेंज करतो, त्यावेळेला वेगवेगळे व्ह्यू पॉइंट्स आपल्याला लक्षात आल्यावरती ते सगळ्यांना मदत करतात. त्याच्यामुळे नुसते अनुभव अनुभव तर मला हवेच आहेत, कारण अनुभवाने झोपलेले लोकं जागे होतात. पण असे व्ह्यू पॉइंट्स जे इथे ऑथॉरिटीचे लोकं आहेत. ऑथॉरिटीचे लोकं म्हणजे मेडिकल याच्यातले मी सांगते. बाकी ऑफ सगळेच जण वेगवेगळ्या आपापल्या क्षेत्रामध्ये अ, खूप काही करत असतील. पण मला इथे स्पेसिफिकली डॉक्टर फ्रॅटर्निटीला सांगायचं किंवा रिलेटेड फील्डमधले म्हणजे डॉक्टरांच्या व्यतिरिक्त हॉस्पिटलच्या किंवा मेडिसिन फ्रॅटर्निटीमध्ये सुद्धा काही लोकं आहेत, ज्यांना मला असं वाटतं की ते इथे आहेत. तर या रिलेटेड फील्डमधले जे काही प्रोफेशनल्स इथे असतील, तर त्यांना असं वाटत असेल की त्यांना हे का म्हणजे तुम्हाला हे का इन्स्पिरेशन वाटलं की हा मेडिटेशनचा कोर्स करावा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन करावा. तर त्यांना असं का वाटलं, काय इन्स्पायर केलं की त्यांनी हे जॉइन केलं? त्यांना असं काय मोटिव्हेट वाटलं की त्यांना हे कंटिन्यू करावंसं वाटलं? आणि
भलेही तुम्हाला फायदा झाला असेल, नाही कारण या सगळ्या गोष्टी या तुम्ही किती प्रोसेसेस करता, किती काम करता त्याच्यावरती असतं. पण इरिस्पेक्टिव्ह ऑफ द रिझल्ट्स लॉजिकल माइंडनी तुम्हाला हे कसं सॅटिस्फाय होतं. म्हणजे नॉर्मली आपण सगळे ट्रेन झालेलो आहोत लॉजिकल माइंड वापरायला. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कमर्शियली आपण सगळ्याचा अर्थ काढतो. अरे एवढे पैसे टाकणार तर काय मिळणार? एवढं करणार तर काय मिळणार? 3,000 देणार, 2,000 देणार, एवढे पैसे देतो, ह्याच्यात हे मिळतं. म्हणजे आपण ट्रेंडच असे झालेले आहेत, की प्रत्येकाचं गिव्ह अँड टेकमध्ये आपण कॅल्क्युलेशन करत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लॉजिक वापरत असतं, की मी माझा आयुष्यातला 1 तास जर तुमच्या वर्कशॉपसाठी देणार असेल, तर त्याच्यातून माझा काय फायदा आहे? त्याच्यातून माझा 1 तास मी का द्यावा? माझ्याकडे ऑलरेडी वेळ नाहीये, मी खूप बिझी आहे, तरी सुद्धा 1 तास काढायचा या सगळ्या ह्याच्यातून आणि इज इट वर्थ? अशा अनेक गोष्टी आपल्या लॉजिकल माइंड आपल्याला सारखं थांबवत असतं. आपण ते सारखं त्या संघर्षामध्ये असतो. तर लॉजिकल माइंडला नेहमी मी म्हणते, की लॉजिक वापरायचं नाही तेव्हा मॅजिक होतं. परंतु आता मी असं विचारते तुम्हाला, की लॉजिकल माइंड हे आपलं अस्तित्वात आहे. आपण तसं ट्रेन झालेलो आहोत. त्यामुळे या आत्ताच्या मॉडर्न युगामध्ये, आत्ताच्या मॉडर्न हेरामध्ये या फॅटर्निटीला काय वाटतं? असं त्यांनी सावकाश कधीही पाठवलं तरी चालेल. सो दॅट त्याचा उपयोग बाकीच्या लोकांना तुमचे वैयक्तिक प्रॉब्लेम, तुमच्या वैयक्तिक गोष्टी मी शेअर करायला सांगत नाही. पण एक लॉजिकल पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला हे काय वाटतं? असं जर थोडंसं तुम्ही जर शेअर करू शकलात, तर बाकीच्या लोकांना थोडंसं एक वेगळी साइड समजेल असं मला वाटतं. त्यामुळे ते एक तुम्ही शेअर करावं असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. जेव्हा तुम्हाला जमेल, जेव्हा तुम्हाला तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का, की आपल्या ग्रुपमध्ये जवळ-जवळ 350 लोकं आहेत आणि 350 लोकांपैकी म्हणजे मी नेहमी सांगते तेच मी परत सांगते आता तुम्हाला. 350 लोकं आहेत. 350 लोकांनी अ, साइन आउट पण केलेलं नाही. म्हणजे इफ दे आर नॉट इंटरेस्टेड ग्रुप पण सोडलेला नाहीये. ह्याचा अर्थ काही जण नुसतंच वाचण्यामध्ये इंटरेस्ट असतात. काय चाललंय, काय नाही वगैरे, वगैरे. म्हणजे ते लोकं मेडिटेशन करतात का, या ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह आहेत का वगैरे माहिती नाही मला. पण ग्रुपमध्ये 350 लोकं आहेत. आपल्या सेशनमध्ये 40, 45, 50 अशी संख्या असते. ऑफलाईन करणारे म्हणजे रेकॉर्डेड करणारे एक 50 म्हणजे 100 लोकं असं पकडून चालूया, की एक ॲक्टिव्ह असतात. तर बाकीचे 200-250 लोकांना जागवण्यासाठी मी असे वेगवेगळे प्रयत्न करत असते. की कधी तुमचे अनुभव पाठवा, कधी हे पाठवा. मग कधीतरी हे लोकं जर वाटत असतील, तर कधीतरी ज्यावेळेला ते अडकतात, ज्यावेळेला त्यांना प्रॉब्लेम येतो, ज्यावेळेला त्यांना कुठेतरी स्टक झाल्यासारखं वाटतं, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी त्यांना कुठेतरी मदत करतील आणि कुठेतरी दिशा मिळवून देतील. कारण आपण एक माध्यम म्हणून काम करत असतो वेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करण्याचं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी म्हणून हा प्रयास. कारण ज्या अर्थी ग्रुप सोडलेला नाही याचा अर्थ कुठेतरी एक 1% कुठलातरी इंटरेस्ट आहे. मग तो काय चाललंय हे बघण्यात इंटरेस्ट असेल किंवा कशात तरी म्हणजे अदरवाईज मी स्वतः एखादी गोष्ट करत नसेल, तर मी तो ग्रुप सोडून टाकते. म्हणजे मला नाही बाबा हे ह्याच्यावर मी फुली मारली. तर अशा त्या 200 लोकांनी फुली मारलेली नाहीये. तर त्या 200 लोकांनी फुली मारली नसेल, तर त्यांना कधी ना कधी आपल्याकडनं उपयोग व्हावा, त्यांना कधी ना कधी काहीतरी मिळावं. अशा दृष्टीने आपण हा एक प्रयत्न असं म्हणून मी वेगवेगळ्या लोकांना आता इन्व्हाईट करणार आहे. म्हणजे एक आता आपण डॉक्टरांपासून सुरू करू. मग ते झाल्यावरती बाकीच्या लोकांना असं एक वेगवेगळी ॲक्टिव्हिटी करावी का? असा माझ्या डोक्यात थोडासा विषय चालू होता म्हणून मी तो आज शेअर केला. तर एनिवे तर आपण मागच्या वेळेला घेतलं की मूलाधार चक्र आणि विशुद्धी असं 2 चक्रांवरती बघायचं आणि मूलाधारकडे बघायचं श्वास घेताना, नंतर उच्छ्वास त्यावेळेला विशुद्धी आणि आज काय करायचं की मूलाधारमध्ये बघताना आपल्याला एक फ्लेम बघायची आहे. ओके. आता जरा वातावरण थोडंसं गरम आहे आज मुंबईमध्ये. तुमच्या इथे किती आहे मला माहिती नाही. पण ॲक्चुअली तुम्हाला बॉडी हीट अप होते. तर ते आज आपण थोडंसं त्याचंच कंटिन्युएशन मागच्या वेळेस आहे ते आपण करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर एक-एक अवयव बघत-बघत वरपासून खालपर्यंत, खालपासून वरपर्यंत असं प्रत्येक अवयव बघत
आपल्याला शिथिल करायचं आहे आणि संपूर्ण शरीर एक स्थिरतेपर्यंत घेऊन जायचं आहे.
आता आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास बघायचा आहे. त्याच्या 2 श्वासामधला मधली गॅप बघायची आहे आणि संपूर्ण निरीक्षण करायचं आहे. जेणेकरून आपल्याला संपूर्णपणे विचारांची गर्दी कमी करता येईल. आता आपल्याला आपलं लक्ष हे मूलाधार चक्राकडे द्यायचं आहे. ज्यावेळेला आपण श्वास घेऊ त्यावेळेला मूलाधार चक्राकडे फोकस करायचा आहे, लक्ष द्यायचं आहे. उच्छ्वास करताना विशुद्धी चक्र तिथे लक्ष द्यायचं आहे. करण्याचा प्रयत्न करा.
आता आपल्याला असं बघायचं आहे, की आपण मूलाधार चक्राकडे जेव्हा बघतो, त्यावेळेला तिथे एक फ्लेम आहे, म्हणजे एक ज्योत आहे. ज्योत म्हणण्यापेक्षा एक प्रखर म्हणजे छोटी नाही तर मोठी काय म्हणतात त्याला मराठीत मला तर लक्षात येत नाही, पण तुम्हाला समजलं असेल, की मोठं एक आग ज्याला म्हणता येईल असं एक प्रकाशमान आहे आणि ती बघायची आहे आणि मग परत विशुद्धी चक्राकडे बघायचं आहे. असं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे श्वासाबरोबर. एक मोठा प्रकाश, झगझगीत प्रकाश असं आपण म्हणू शकतो.
आता फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपले फोकस पॉइंट थांबवायचे आहेत. फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचे. आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आपले स्वतःचे आभार, आपल्या शरीराचे आभार, ब्रह्मांडाचे आभार, वैश्विक ऊर्जेचे आभार. आपण जिथे बसलेलो आहोत त्या खोलीमध्ये लक्ष द्यायचं आहे. खोलीतील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. थोडंसं कठीण गेलं असेल, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, इट इज ओके, पण प्रयत्न करायचा आहे. बरेच वेळेला तुम्ही जर हे व्यवस्थित करू शकला तर तुम्ही आतमध्ये सुद्धा हीट उत्पन्न करू शकता. ही जी प्रॅक्टिस आहे ही प्रॅक्टिस खूप मदत करते. ह्याच्यातून आपण हळूहळू काही गोष्टी मी पुढे घेत जाणार आहे. पण ही प्रॅक्टिस जमत नसेल तर इट इज ओके. आपल्याला आता परत फोकस करता आला नसेल, इट इज ओके. जास्त अनालिसिस मध्ये जाऊ नका. 5 मिनिटं करा, 2 मिनिटं करा, 3 मिनिटं करा, पण ऍटलिस्ट 15 मिनिटापर्यंत आपण हे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा किती जमतं. ओके. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया आपण मंगळवारी. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय आणि थँक्यू.